समन्वय नगर नंबर 2 येथे बंद पडलेली खदान आहे आणि परिसरातील सांडपाणी आणि पावसाचे पाणी या बंद पडलेल्या खदानमध्ये वाढवण्यात आलेले आहे। परिणामी परिसरातील दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा मोठा पाणीसाठा या खदानमध्ये जमा झाला आहे। यावर्षी या पाणीसाठ्यामध्ये जलपर्णी या विषारी वनस्पतीची अनिर्बंध वाढ झालेली आहे। त्यामुळे विविध प्रकारचे डास आणि विषारी कीटक मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांना प्रभावित करीत आहे आणि ते चावल्यामुळे शरीरावर मोठे लाल डाग तयार होऊन शरीराच्या त्या भागात प्रचंड खाज व सूज येत आहे। त्यामुळे नागरिक हैराण झाले आहे। गुहा संसर्गजन्य आणि जीवघेणा रोग आहे। सदर जलपर्णी विषारी वनस्पतीची योग्य विल्हेवाट लावून संपूर्ण परिसरात कीटकनाशकांची फवारणी करून संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे, अन्यथा डेंग्यू सारख्या जीवघेणा रोगांचा प्रसार संपूर्ण शहरात होईल। याकडे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष देऊन खदानमधील विषारी जलपर्णी वनस्पतीची विल्हेवाट करावी अशी मागणी परिसरातील लोकांनी केली आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।